चला आपण मॅच सुरू करतोय. अक्का देवी मोठीचोई आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण मोरे विंधणे अशी एक चांगली लढत बघायला मिळेल. मैत्री मिळेल विनोद स्पोर्ट्स साकटीचोई भव्य दिव्य ही क्रिकेट शृंखला 2 दिवस या क्रिकेट शृंखलेचा महासंग्राम अगदी या नगरीमध्ये बघायला मिळेल आणि अतिशय चांगली गुणवंत स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण कव्हर करतोय. मॅचला सुरुवात झाली. सलामीवीर फलंदाज निनाद भोईर आणि अंकिश कामोडकर हे दोन बॅटर आलेत आणि गोलंदाजी मार्कवर पहिलं महत्वाचं षटक घेऊन आलाय प्रणय थळे. पहिला बॉल त्याने डिलिव्हरी केला अलॉंग द कार्पेट. बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑफला आपण बघितलं आणि त्या बॉलवर श्री गणेश करत असताना धावसंख्येचा पहिली सिंगल या बॉलवर कंप्लीट झालेली आहे. याच गावचे आपण संयमजी घरत यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. सातत्यानं अनेक स्पर्धा ते कव्हरेज करत असतात आणि यंदा ते आपल्या आयुष्याच्या एक नवीन इनिंगला सुरुवात करणार आहेत. त्याने शुभेच्छा देऊया. इनफिल्डच्या वरून ग्रेट शॉट, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, बॉल बाउंड्री लाईन बाहेर दाखल, चौकार. प्रजेला ज्याने समजलं माय बाप आणि शत्रूचा झाला थरकाप असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती. फटका फसला, फिल्डर डाऊन द बॉल. अप्रतिम झेल तिथे टिपलाय. आता 12वेच खेळाडू नाही त्यामुळे मला नाव माहिती नाहीये. गीतेश जोशीनं हा झेल तिथे टिपलाय. पहिला धक्का देत असताना बॅटिंग करणाऱ्या अगदी अक्का देवी मोठीची टीमला अंकिश कामोडकर. धन्यवाद धन्यवाद डीजे. प्रणय थली गुड बॉलिंग परफॉर्मन्स. अतिशय चांगला स्टार्ट त्यांनी मैदानामध्ये केला होय. मागील बॉलवर इनफिल्डच्या वरून कारण पॉवर प्ले आहे. दोन बॅटरकडे मुभा आहे रन्स एकत्रित करण्याचे आणि जरी चौकार आला तरी त्याचं प्रत्युत्तर विकेटनं त्याने दिलेलं आहे. अगदी संपूर्ण या स्पर्धेमध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्स जे कव्हरेज केले जाईल आणि या स्पर्धेमध्ये ते लाईव्ह टेलिकास्ट स्पॉन्सरशिप केले मग जे गरज साहेब विद्यमान उपसरपंच त्यांचाही मनपूर्वक आभार. बॉल तयार झालाय पुन्हा एकदा प्रणय. बरोबर थोडे फुलर लेंथ वर चेंडू होतोय. नॉन सेकंड वरील खेळाडू थोडा पुढे आला होता. दीप पाटीलला आपण पाहतोय जो सायकल कडे सध्या खेळतोय कारण क्रिकेटच्या नियमानुसार नवीन खेळाडू ऑन सायकल कडे पोहोचतो जेव्हा बॅटर झेल बाद होतो आणि अगदी तेच बघायला मिळालं आहे. चांगली गोलंदाजी या पहिल्या मॅच मध्ये कारण पहिला सामना दोन्ही संघ खेळत आहेत. स्केच नवीन आहे. दोन्ही संघ अनेक वेळा एकमेकांसमोर आलेत. इट इज वाईट बॉल कारण लाईनच्या बाहेर हा बॉल डिलिव्हर्ड झालाय त्यामुळे एक एक्स्ट्रा रन जॉईंट होईल अगदी स्कोरबोर्डवर. सन्माननीय केवाई गावचे विद्यमान उपसरपंच कांचनजी पालकर आमच्या सोबत जॉईंट आहेत आणि सातत्यानं भ्रमंती करणारे व्यक्तिमत्व आहेत. अनेक मोठमोठ्या टुर्नामेंटच्या आपल्या लेखणीच्या सहाय्यातून पूर्ण करतात. चांगला बॉल परंतु गॅप शोधण्यामध्ये यश मिळाला. बॉल डीप कव्हरला वेगाने निघालाय. मैदानाच्या आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. नाही थांबू शकला फिल्डर या बॉलला. 4 रन. का अप्रतिम आहे संगीत आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करू. अतिशय चांगलं दैदिप्यमान क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवतोय. अगदी चला कॅप जरूर तिथे पडले परंतु जर स्तंभवर पडली असती तर लेने के देणे पड जाते. संग्राम अगदी बघू शकता आपण संयम कारण ज्या पद्धतीनं हा बॉल राहिलाय जो डॉट बॉल राहिलाय. पहिले षटक फार तीक्ष्ण राहिलाय. गोलंदाजीचा भेदक मारा बघायला मिळाला प्रणय थळीकडून कारण या पहिल्या पॉवर प्ले मध्ये त्याने रन खर्च केले 10 परंतु एक महत्वाचा बॅटर जो अंकिश कामोडकर या टीमचा सगळ्यात आक्रमक बॅटर आहे त्याला बाद त्याने केलाय. हॅलो हॅलो चला पुढची मॅच बोरखाळ टीम आणि त्यांच्या विरोधात धुतुम संघ खेळणाऱ्या. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू आणि जर कॅप्टन पोहोचले नाही तर पेनल्टी दिली जाईल.
जर एखादा कॅप्टन आला आणि दुसरा नसेल तर त्याच्या विपरीत टॉस दिला जाणार आहे आणि जर दोन्ही कॅप्टन नसतील तर आयोजक कमिटी निर्णय घेईल, ही देखील सूचना लक्षात ठेवा. यस, कमी ओव्हरची मॅच होईल. बोरखार विपक्ष धुतुम. कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय, ही गांभीर्याने दखल घ्या, लगेच पोहोचा आपण. आकाश पाटील सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आले. स्पर्धेमध्ये आम्हाला ज्याने ज्याने सहकार्य केले ते सगळ्यांचाच आम्ही मनपूर्वक आभार मानू. मोहम्मद रजा मुन्सरी, उद्योजक रजा एंटरप्राइजेस, प्रथम क्रमांकाचं चषक व मालिकावीर चषक त्यांच्याकडून देण्यात आलाय. नंदकुमार गावडे साहेब, युवा उद्योजक चिरनेर भोम यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं चषक तसंच सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक या ट्रॉफीज त्यांच्याकडून देण्यात आलेत. सन्माननीय श्री किशोर मारुती घरत यांच्याकडून धाकटी जुई संघासाठी अगदी बघतो मालिकावीरासाठी जी सायकल यांच्याकडून देण्यात आल्या आणि त्याचकडून अगदी त्यांचंही मनपूर्वक आभार. बंटी शेठ वसंत घरत, धाकटी जुई यांच्याकडून कूलर देण्यात आलाय. उत्कृष्ट गोलंदाजासाठी त्यांचेही आभार. आणि मैदानामध्ये अगदी बघू शकता आल्या पावलानं परतावा लागेल. आणखीन एक विकेटची पतन, थोडी आक्रमक गोलंदाजी होतोय अगदी विंधने संघाकडून. आणखीन एक बॅटर आउट. धन्यवाद जय. सर्व जगात भारी 19 फेब्रुवारी संपूर्ण जगभरामध्ये राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा अगदी जन्मोत्सव साजरा केला जाईल. आणि मैदानामध्ये आपण बघतोय सन्माननीय ज्ञानेश्वरचे घरात आमचे आयोजक असतील. प्रचंड मेहनत सगळ्यांचीच आहे. आमचे MMA धाकटी जुई संघ सातत्याने या संघाची भ्रमंती मोठी राहिली. टेनिस सगळ्या विश्वात एक वेगळा दबदबा अगदी या संघाने निर्माण केलाय. सगळ्यांनी शुभेच्छा देऊया आपण या सीझन साठी. सन्मान्य मान्यवर तुषार तुकाराम गरज साहेब, धाकटी जुई यांच्याकडून देखील उत्कृष्ट फलंदाज यासाठी कूलर देण्यात आलाय. अमन वास्कर साहेब कुंडेवाळ यांच्याकडून देखील एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी कूलर देण्यात आलेत. आणि संपूर्ण 24 लाईव्ह इव्हेंट्स एक क्वालिटी ज्याच्याकडे अगदी हे युट्यूब वाहिनी आणि लाईव्ह टेलिकास्ट जे आम्हाला स्पॉन्सरशिप केले ते विद्यमान उपसरपंच मंगेश गरत या सगळ्या दानशूरदात्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानू. आकाश पाटीलचा पहिला बॉल ज्यावर विकेट मिळाली. बॉल चालला डीप मध्ये, काऊ कॉर्नरला पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्यासाठी निघाले बॅटर, परंतु आधीतून नंतर मी हे चालू होतं परंतु चला वेळेस नकार आला आणि एक मोठी घटना टळली आहे. बॅटर वेळेस आपल्या स्क्रीच मध्ये पोहोचलाय, त्यामुळे एकच रन या बॉलवर मिळेल. दुसऱ्या अंकामध्ये सांघिक टोटल पोहोचलाय 11. दीप पाटील आणि यश भोपी या दोन खेळाडूंना संघाचा डाव सावरायचा आहे, त्यामुळं त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. त्या दोन खेळाडूंमध्ये त्यांना एकमेकांमध्ये अंडरस्टँडिंग ही ठेवावी लागेल, तर तुम्हाला जास्त वेळ मैदानामध्ये टिकता येईल. फॉलोइंग स्वीप खेळायचं होतं, बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. अगदी बघू शकता आपण आणखी एक डॉट बॉल डिलीव्हर करताय. मोठे जरी गाव म्हटला तर आमचे रायगड भूषण सन्माननीय नितेशजी पंडित साहेब आणि खूप मोठं योगदान, अनेक मोठमोठे कार्यक्रम असते जेव्हा देशाचे पंतप्रधान येतात किंवा अगदी आपण बघतो मुख्यमंत्री साहेबांचं आगमन होतं किंवा आमदार असतील, त्यासोबत खासदार असतील, नगरसेवक असतील, सर्व ज्यांच्या शुभमुखातून आपण त्यांचं मोठं सन्मान होताना पाहिले ते सन्माननीय पंडित सरांचं हार्दिक स्वागत. अभि फ्रॉम द बॉडी उत्कृष्ट गोलंदाजी सध्या बघतो आपण आकाश पाटील कडून आणि खूप चांगल्या गोलंदाजीतून आतापर्यंत 4 बॉलचे डिलिव्हरी केले, त्यामध्ये फक्त एकच रन आली आहे आणि एक महत्वाची विकेट. थोडं धावांसाठी स्ट्रगल करतोय बॅटिंग करणारा अक्कादेवी मोठेजी संघ. याचं कारण गोलंदाजी फार सुंदर झाली आहे. पुढील लेंथ वरील चेंडू, मागील 2 बॉल कचतदाचे डॉट खेळ, त्यामुळे ओव्हरपिच बॉललाही सन्मान द्यावा लागलाय. हे क्रिकेटचं प्रेशर असतं, अन्यथा जर बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झालेला असतं या अगोदर तर हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर असता, परंतु प्रेशर बरंच काही करावं लागतं. प्रेशर मध्ये हा फुल टॉस बॉल नाही यूज करता आला. अगदी लेग साइडला टार्गेट करायचं होतं, जरूर फाईन लेग किंवा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळता आलं असतं, परंतु पंचाने बघितलं होय थाय पॅड वर बॉल लागला, हाईट फॅक्टरचा तो विचार करावा लागला असावा, परंतु त्यामध्ये लाईन लेंथ आणि यस पंच सांगतायत की ऑप्शनच्या बाहेर बॉल डिलिव्हर होत होता आणि अगदी खेळाडू सुरक्षित राहील. परंतु 1 रन मिळेल लेग बायच्या रूपानं. पहिला 12 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये प्रणय थळीने रन खर्च केला 10, 1 विकेट, परंतु आकाश पाटीलने दैदिप्यमान गोलंदाजी केली. या ओव्हर मध्ये त्यांनी फलंदाजांना कोणतेही त्यांचे हात मोकळे करण्याची संधी दिलेली नाहीये. रन आले त्या ओव्हर मध्ये 3, 1 विकेट इथे मिळाले. 13 धावा 2 ओव्हर नंतर.
सन्मान्य शक्तिशेठ म्हात्रे माजी सरपंच स्पर्धेतून सध्या निरोप घेत असताना परंतु जेव्हा जेव्हा वेळ तुमच्याकडे असेल तेव्हा तेव्हा नक्की तुम्ही उपस्थित राहा. एक मोठी डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण ग्रामपंचायत प्रीमियर लीग आपण त्याच्या माध्यमातून बघितली याच मैदानावर आणि भरपूर बोलबाला त्या स्पर्धेचा राहिला. चला सन्माननीय विद्यमान सरपंच अगदी बघू शकतो एक उत्कृष्ट विचारसरणी आणि अतिशय सादर आणीबाण आणि सगळ्यांना आपलंसं करणार हे लोभस व्यक्तिमत्व सन्माननीय सरपंच रोशनजी डाके साहेब या स्पर्धेतून निरोप घेत असताना त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न केला. त्यांचा मी मनपूर्वक आभार मानू. मैत्री दाबेचे ओनर गतवर्षी आपण बघितलं ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये ज्याने आम्हाला बाईक पुरस्कृत करून दिले ते संग्रामचे घरत असेल जे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचाही मी स्वागत करू. वैभवशेठ आपलंही हार्दिक स्वागत. प्रणय थली निघाला गोलंदाजी मार्कवर सुरुवात केली वाईड यॉर्करनं. काय गोलंदाजी होतं संयम अगदी बुंद्यात गोलंदाजी सुरू आहे. बॅटरची बॅट पोहोचणार नाही अशाच ठिकाणी गोलंदाजीचा अगदी प्रात्यक्षिक केलं जाते. अफलातून गोलंदाजी सध्या सुरू आहे. स्कोरबोर्ड शांत आहे. कासवाच्या गतीनं हळूहळू पुढे चाललाय अक्कादेवी मोठी जुई संघाचं कारण आहे सुरुवातीला त्यांनी प्रमुख त्यांचे 2 बॅटर गमावलेत त्यामुळे थोड्याशा अडचणी आहेत परंतु क्रिकेट खेळामध्ये काल आणि वेळ बदलते त्यासाठी तुम्ही स्वतः वेळ दिला पाहिजे. थोडा वेळ मैदानात थांबलं पाहिजे. चांगली गोलंदाजी होत असेल होय सिंगल डबल तुम्ही केला पाहिजेत. पुन्हा एकदा यॉर्कर आलाय. यॉर्करवर यॉर्कर सध्या सुरू आहेत आणि तिखट गोलंदाजी बघायला मिळते. स्कोरबोर्ड सध्या स्थितीमध्ये 15 धावांवर पोहोचलाय. फिफ्टीन ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स त्यामुळं या अडचणीतून मार्गक्रमण करायचंय. जो सध्या अक्कादेवी मोठी जुई संघाची नौका जी आता फसली आहे तिला बाहेर काढायची आपल्या बॅट मधून प्रत्युत्तर द्यायचं आहे. मागे 2 चेंडू यॉर्कर लेंथवर फेकलेत प्रणय थलीनं. पुन्हा एकदा वन्स अगेन आज जणू काय ठरूनच आलेत. बॉल फेकायचा तर यॉर्कर लेंथलाच बॅटरच्या स्लॉट मध्ये बॉल द्यायचा नाही. भले एखादा खराब पडला तरी चालेल परंतु फलंदाजांना मेहनत करण्यासाठी भाग पाडायचा. ही सध्या अगदी प्रणय थळीची चांगली गोलंदाजी बघायला मिळते. सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलंय. पुढे सरकले बॉल थोडी पाठीमागे खेचलाय. लॉंग ऑफ द फिल्डर आहे थोडा वेग घेतला बॉल उचलण्यासाठी. सेकंड रन अटेम्प्ट केली आहे. 2 रन पूर्ण. आकाशची चांगली फिल्डिंग डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये बघायला मिळाली. अप्रतिम षटक मागील त्याने हाताळलं. एक ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू विंदाने गावचा. स्कोरबोर्ड 17 वर आपण पाहतोय. धावसंख्येसाठी अगदी थोडं परिश्रम करावा लागलाय. जेव्हा यॉर्कर येत असते तेव्हा फुटवर्क फार महत्वाचा असतो. बॅटरला निश्चित सांगेन अप्रतिम ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. अगदी संयम बघितलं ना एखादा पेपर 100 मार्काचा घ्यावा आणि तो कोरा जरी सोडला ना या गोलंदाजानं तरी त्याला 100 पैकी 100 गुण द्यावे. इतकी सुंदर गोलंदाजी सध्या सुरू आहे प्रणय थळीकडून. 17 वर हा स्कोरबोर्ड आहे. धावसंख्या थोड्या अडचणीमध्ये आहेत परंतु 45 किंबहुना 50 प्लस कमीत कमी करावे लागतील तर एक फायटिंग टोटल उभा राहील. अफलातून गोलंदाजी आवडला असेल प्रणय थळीचे यॉर्कर आवडले असतील तर एकदा जोरदार टाळ्या. थोडा विकेट धोक्यामध्ये आणि रन घेण्याचा प्रयत्न आणि अडचणीत आल्यात बॅटर. 6 बॉल त्याने डिलिव्हर केले आणि 6चे 6 चेंडू यॉर्कर त्याने केलेत. अफलातून गोलंदाजी प्रणय थळीची या ओव्हरमध्ये त्याने रन खर्च केलेत फक्त आणि फक्त 5 आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 3 ओव्हर नंतर. ड्रिंक्स ब्रेक होईल. पाणी हवं असेल तर आपण घेऊन जा. 12 खेळाडू पाणी घेऊन जातील. स्कोरबोर्ड पोहोचलाय 18 वर. 3 ओव्हर नंतर बॅटर बाद झालेत. आतापर्यंत निनाद भोईर आकाश कामोडकर आणि नुकताच रनआउटच्या स्वरूपानं अंकेश कामोडकर आणि आता नुकताच रनआउटच्या स्वरूपाने यश भोपे असे 3 बॅटर गमावले 3 ओव्हर मध्ये. त्यामुळे आता येणाऱ्या कालखंडामध्ये या ड्रिंक्स ब्रेक मध्ये या स्टार्टरच्या टाइम मध्ये एक चांगली रणनीती बनवावी लागेल बॅटिंग टीमला जेणेकरून येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये अर्थातच 12 बॉल मध्ये रन येतील आणि फायटिंग टोटल उभा राहील. आमचे देणगीदार सन्माननीय महेंद्र रामचंद्र घरे साहेब यांच्याकडून अगदी 2500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. त्यासोबत बाबूरावजी भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. विशालजी पाटील यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय आणि सन्माननीय वैभव डाके साहेब बोरखार यांच्याकडून 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. या सगळ्या थोर दानशूर दात्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानू. स्टार्टरची टाइम सुरू आहे. ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे. तोपर्यंत ऐकूया डीजेचं एक सुमधुर संगीत.
डीजे विनायक मंडप डेकोरेटर्स त्यांचाही मनपूर्वक आभार. फार सुंदर मंडप डेकोरेटर्स त्यांनी अगदी डेकोरेशन केलंय. अगदी ज्या पद्धतीनं खेळाडूंना किंवा प्रेक्षकांना बसण्यासाठी दोन मोठे स्टँड त्यांनी बनवलेत. एक सुंदर मोठं हे त्यांचं व्यासपीठ आपल्याला बघायला मिळतंय. आपण मान्यवरांचा आभार मानूया. प्रियांशु आलाय गोलंदाजी मार्कवर. आलं गेलं आत्ता जे आतापर्यंत झालंय बॅटिंग टीमच्या दृष्टिकोनातून ते थोडं अनकम्फर्टेबल आहे. परंतु येणारे 12 बॉल जे फार निर्णायक राहणार आहेत. अंतिम 12 बॉल मध्ये का हल्ला केला जाईल का हा एक मोठा प्रश्न आहे. कारण सुरुवातीला बॅटर थोडे शांत होते. जितेश भोईर जो 5व्या क्रमांकावर बॅटर आलाय. ट्रम्प कार्ड राहील सद्यस्थितीमध्ये या मॅच मध्ये. प्रियांशु भोईर बघायचंय कसा राहील त्याचाही प्रवास गोलंदाजीतून. हे तेवढंच महत्वाचं आणि तेवढंच निर्णायक देखील राहील. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. कधी कधी स्टार्टरची टाइम मध्ये स्टार्टरची बदलते. कट केला. याच पाठीगांची नितांत गरज होती. जेव्हा षटकार थांबतात तेव्हा स्कोर बनवण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि चौकारांना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. आणि आलाय डीप बॅकवर कव्हर पॉइंटला हा शानदार चौकार. टाइम भेटल्यानंतर स्ट्रॅटजी कधी कधी बदलते. कारण असं म्हटलं जातं ना की जेव्हा तुम्ही अडचणीमध्ये असता तेव्हा माइंड काम करणं थोडं कमी करतं. परंतु एखाद्यानं यावं आणि माइंड रिफ्रेश करावं अशाच पद्धतीने काही मैदानामध्ये हा फटका बघायला मिळालाय. दीप पाटील आतापर्यंत शांत होता परंतु त्यांनी त्याची स्ट्रॅटजी चेंज केली आहे. मागील बॉलवर चौका ठोकलाय. कट लागले. पुन्हा एकदा पाठीमागे फिल्डर आहेत. तयार नव्हता फिल्डर. थोडस सुस्त दिसला. दुसऱ्या धावेसाठी निघालाय डेंजर इन कट बॅटर आणि 2 रन वेगानं पूर्ण झालेत. जिथे एकही रन येणं अवघड होतं तिथे 2 रन पूर्ण झाल्याचं कारण फिल्डिंग. मी नेहमी म्हणतो जो विकेट किपरच्या मागचा एरिया आहे ना तिकडे सगळ्याधिक चप्पल फिल्डर तुमचे पाहिजेत. कारण बॉल पडल्यानंतर 100% टर्न करतो आणि याचा अभ्यास तुमच्याकडे असायला हवा. त्यामुळे इथेही फिल्डिंग करणं अगदी तेवढंच महत्वाचं. मागे 2 रन मिळत आहेत. स्कोरबोर्ड 24 व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिलाय. एक्स्ट्रा रन आणि अगदी बघू शकतो या इनिंगचा हा तिसरा एक्स्ट्रा आहे. कारण 2 व्हाईट 2 एक्स्ट्रा आहेत आणि 1 लेग बाय अशा 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपाने आलेत. स्कोरबोर्ड सध्या 25 वर. यॉर्कर होता. पुन्हा एकदा गॅप शोधली आहे. 2 खेळाडूच्या मधून निघालाय बॉल वेगानं. हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चौकार. मधून जितेश भोईर नॉन एन कडे. कारण जेव्हा मोठी जी प्रीमियर लीग झाली त्यामध्ये त्यांनी बाईक पटकावली. बाईक विजेता खेळाडू ठरला आणि त्यानंतर दीप पाटील साठी जणू काय तो अगदी मैदानामध्ये ऊर्जा स्त्रोतच बनलाय. एक नवीन आदर्श बनलाय. एक नवीन प्रेरणा बनलाय. कारण त्याला माहिती आहे आपण जर या मॅच मधून एक चांगली इनिंग आता इथून जर खेळली तर जितेश भोईरवर दबाव कमी राहील आणि तो नॉसॅक एन वरून सध्या या फलंदाजीचा मनमुराद आनंद घेतोय. धावसंख्येला थोडा वेग मिळाला. पिकअप मिळालाय. स्कोरबोर्ड पोहोचतोय 29-29 वर. पुन्हा एकदा स्कोअर कडचा फटका. बॅकफुट पंच वाईट ट्रान्सफर केला. फटका खेळाय डीप बॅकवर कव्हर पॉइंटला. आणखी एक शानदार चौकार. गजाननजी पाटील यांचं इथे व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण या सकाळचं सुंदर वातावरण. सूर्याची सुवर्ण किरण मैदानामध्ये पडतायत. प्रसन्न वातावरण मैदानामध्ये. कधी कधी टेस्टिंग दरम्यान असं होतं. हरकत नाही. हो स्लॉट मध्ये आला बॉल. प्रॉपर टायमिंग. स्वीट साऊंड ऑफ द बॅटच्या शुगर पॉइंटला हा बॉल कनेक्ट झाला. त्यामुळे हा मच नीडेड 6 राहील. षटकार.
शिवाय सनी घरात स्वतः सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे आणि सध्या तो लहानसा आनंद घेत आहे. मोठं राहिलंय षटक, फारच मोठं. लोअर फुलटॉस बॉल नितांत गरज होती या चेंडूची, कारण फार रन खर्च झालेत. कारण तब्बल 3 चौकार आणि 1 षटकार अगदी आलेला आहे. एक डबल आलाय, एक वाईड आलाय. स्कोरबोर्ड पोहोचलाय टोटल 39 धावांवर. खूप चांगली बॅटिंग दीप पाटील कडून सध्या मैदानामध्ये मंत्रमुग्ध करत असताना आपल्या फलंदाजीतून. साठी संपर्क साधा, कारण याच्यानंतर शेवटचं षटक आहे. जर कॅप्टन पोहोचले नाही तर आयोजक कारवाई करतील, ही दखल घ्या. पण दोन्ही संघांचे कॅप्टन दुतुम आणि बोरखार. एकोणचाळीस 39. प्रियांशु भोईर महागडा ठरला आज या गोलंदाजीतून. 21 रन आलेले आहेत, त्यामुळे थोडी चर्चा होते कोणाला निवडायचं अंतिम ओव्हर मध्ये. कारण कधी कधी जेव्हा जास्त ऑप्शन असतात तेव्हा फॉर्म चेक केला जातो. जो खेळाडू चांगला प्रॅक्टिस मध्ये असतो, जो चांगली गोलंदाजी करत असतो, त्याला या अंतिम डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीची जबाबदारी दिली जाते. आणि याच दरम्यान या स्पर्धेसाठी माननीय श्री गजानन दादा पाटील विंदणे यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक योगदान आलं. त्याबद्दल मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटीजी या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब आपलं मनपूर्वक आभार. चला नेक्स्ट दोन्ही टीम टॉस साठी लगेचच तुम्हाला पोहोचायचं आहे. फार महत्वाचा आहे टॉस इनिंग ब्रेक मध्ये, हे लक्षात घ्या. कारण 8 संघ आहेत, एक संघ स्पर्धेच्या अगदी मेगा फायनल मध्ये क्वालिफाय केला जाईल. 7 मॅचेस दिवसभरामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे वेळेवर तुम्हाला पोहोचायचं आहे. जर दोन्ही संघ वेळेवर आलेत सामना 5 षटकांचा राहील, नो डाऊट. परंतु जर दोन्ही संघ उशिराने आले, चला बोरकर टीम मॅक्सिमम प्लेयर त्यांचे आलेत. बोरकरची रिपोर्टिंग इथे मिळते. दुतुम संघाचे कॅप्टन तुम्ही पोहोचा. मॅच कडे आपण बोलतोय. अंतिम षटकामध्ये सुजल पाटील डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी तू करेल. सायकलिन कडे चॅलेंज आहे जितेश भोईरचं. पहिल्यांदा तो ऑन सायकलिन कडे आलाय आणि आले आले त्याला मैदानामध्ये सुरुवात करायची आहे. पंच सांगतात यस युअर रेचेबल बॉल. तुमच्या स्लॉट मधून बॉल निघून गेला, विकेट किपर कडे ट्रॅव्हल केलाय. डॉट बॉल सुरुवात झाली या षटकाची सुजल पाटीलची. अंतिम 5 बॉल आता शिल्लक राहिलेत या ओव्हरचे. सुजल अगदी चांगली सुरुवात करत असताना क्रिकेट खेळामध्ये इम्प्रेस तुम्ही केला पाहिजे असे म्हटलं जातं. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. तुमची सुरुवात चांगली पाहिजे. स्लोअर बन केला, गती काढून घेतली या बॉल मध्ये. 1 रन पूर्ण केले. दुसरीसाठी निघालाय, थ्रो वाईड आलाय, चुकीचा थ्रो आहे. थ्रो कसा असायला हवा, ऑन दिस स्टंप थ्रो, रॉकेट थ्रो असायला हवा, म्हणजे ती ताकद त्यामध्ये असायला हवी. म्हणून मी नेहमी म्हणतो या गोष्टी तुम्ही सरावामध्ये केल्या पाहिजेत. जेव्हा प्रॅक्टिस तुम्ही करता तर आपल्या ग्रामीण टेनिस विश्वामध्ये मॅक्झिमम प्लेयर आहेत. 90% सरावामध्ये प्लेयर फक्त बॅटिंग आणि बॉलिंगची प्रॅक्टिस करतात. 10% किमान कमीत कमी प्लेयर, मला वाटतं 10% असेल, जे झेलचा सराव करतात किंवा थ्रोचा सराव करतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टी प्रॅक्टिस सेशन मध्ये केल्या पाहिजेत. हार्ड वर्क. हा पंप जॅक करायचा त्या बॉलला, थोडा बाउन्स झाला, चेंडू रीड करता आलेला नाहीये. लेग बायच्या स्वरूपानं ही सांघिक कोट्यामध्ये रन ऍड होईल. स्कोरबोर्ड या सिंगलला पुढे चाललाय, लागतायत बोर्डवर 42 रन 42. आता फक्त 3 बॉलचा खेळ उर्वरित राहिले. ज्या खेळाडूने रन केले तो दीप पाटील ऑन सायकलिन कडे आलाय. 4 चौकार त्याने ठोकलेत, 1 षटकार. फार रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, जबाबदारी त्याने घेतली. आणि ही आलेली ऑफर फुल टॉस बॉल त्याला कंप्लीट करता आलेला नाहीये आणि तो चाललाय डॉट बॉल. क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं ना की जबाबदारी घेणं फार महत्वाचं असतं. आयुष्य असो अथवा क्रिकेट, जबाबदारी स्वीकारण्यासाठी तेवढे तुम्ही सेन्सिबल पाहिजेत, तेवढे तुम्ही जाणीवपूर्वक पाहिजेत. जबाबदारी घेणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जबाबदारी जुगारून कोणी देऊ शकतो, परंतु स्वीकारणं मोठी गोष्ट आहे. लेग साईडला बॉल टर्न करायचं होतं, परंतु अगदी हा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. विकेट किपर हेच सांगतोय की बॅटर सेट आहे. बॅट अँड बॉल मध्ये त्याचा चांगला कॉन्ट्रॅक्ट बनलाय आणि चांगला कॉन्सन्ट्रेट झालाय. त्यामुळे जर तुम्ही खराब लेंथवर गोलंदाजी कराल, स्पेशली लेग स्टंपवर, तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकतो. हे लगेचच कानमंत्र इथे विकेट किपरने दिलाय. या ओव्हर मधील पहिला अवांतर चेंडू दाखल झालाय. बॉटम एंडवर बॉल लागलाय, इनफिल्डच्या वरून निघालाय. दुसऱ्या टप्प्यामध्ये बॉल निघून चाललाय डीप मध्ये, लॉंग स्टॉप कडे नॉन स्टॉप चौकार.
जी ती स्पर्धा आपण पाहतोय आणि पहिली मॅच अक्कादेवी मोठी जुई आणि त्यांच्या विरोधात मरुआई विंधणे असा पहिला सामना पाहायला मिळाला. सुरुवात थोडीशी डगमगली जरूर. अंकेश स्वस्तामध्ये बाद झाला. विकेट लवकरात लवकर पडल्या, परंतु दीपनं जी बॅटिंग केली, महत्वाचे फटके त्याने खेळले आणि स्कोर फायनली 51 पर्यंत पोहोचवला आणि येणाऱ्या 30 बॉलमध्ये 52 धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग. धुतुम संघ दाखल झाला. चला धुतुम संघ लवकरात लवकर या, कारण प्रतिस्पर्धी संघ बोरखार संघ इथे उपस्थित झालाय. त्यामुळे आम्ही तुम्हाला टॉस साठी संपर्क साधतोय. टॉस करण्यासाठी धुतुमचे कॅप्टन करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. 52चा पाठलाग करायचा आहे मरुआई विंधणे टीमला आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे खेळाडू आकाश पाटील आणि त्याच्या सोबतीला अनिकेत जोशी. चला कॅप्टन आले तर रोहित या, टॉस करूया आपण. धुतुम संघ भैरवनाथ धुतुम. महेंद्रजी खरत्यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचची नाणेफेकी करावी. 5 षटकांची मॅच असणार आहे पुढची. एकीकडे तिसाई मरुआई क्रिकेट क्लब बोरखार आणि त्यांना फाईट करेल भैरवनाथ 11 धुतुम. आणि महेंद्रजी खरते यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस या ठिकाणी केलाय आणि टॉस जिंकलाय तो धुतुम संघाने नाणेफेकी जिंकली. त्याच्यानंतर धुतुम संघ आपण तयारीतच राहा, कारण वेळे या क्रीडांगणामध्ये ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग ही स्पर्धा या खेळाडूंना मागील 2 वर्ष गाजवून सोडली आहे. आणि काल देखील आम्ही 2 दिवस पाहतोय पांडिवेचं क्रीडांगण एकतर्फी 2 व्हीलर मालिकावीरचा विचार केला त्या खेळाडूचा देखील चांगला गोलंदाजीचा पहिल्या ओव्हरमध्ये 22, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 चौकार आणि संघ पोहोचलाय अवघ्या 8 बॉलमध्ये 30 धावा कंप्लीट झाल्यात. ही चर्चा आम्ही केली की विंधणे संघ प्रचंड फॉर्म मध्ये आणि जेव्हा त्यांची सलामीची जोडी चांगली बॅटिंग करते तेव्हा तो पाठलाग सहज पूर्ण होतो. आकाश पाटील, अनिकेत जोशी दोन्ही आक्रमक फलंदाज आणि सध्या 8 बॉलमध्ये 30 धावेची मोठी पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये. इथे देखील चांगला फटका इनफिल्डला भेदून बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. लगातारचा तिसरा चौकार अनिकेत जोशीच्या बॅट मधून आलाय. लगातार 3 चौकार, संघ पोहोचलाय 34 धावा आणि या मोठी जुई टीमच्या विरोधात ही आक्रमकता. फक्त 9 बॉल मध्ये 34 धावा. सध्या तरी एकतर्फी चित्र सुरू आहे. बॅटिंगचा बोलबाला, दमदार बॅटिंग. हर्ष बोपीला देखील टार्गेट केलाय. 3 बॉल मध्ये 3 चौकार. फिरून खेळण्याचा प्रयत्न, निशाणा साधला स्टंप वरती आणि फायनली विकेट मिळाले मोठी जुई टीमला. अनिकेत जोशी झालेत क्लीन बोल्ड. हिट विकेट, यस हिट विकेट. पहिला धक्का अनिकेत जोशीच्या स्वरूपात मरुआई विंधणे संघाला फलंदाज बाद. सकाळपासून आपण राजा शिवछत्रपतींचं संगीत ऐकता. जगामध्ये अनेक राजे होऊन गेले. जगातल्या प्रत्येक अनेक राजांच्या दरबारामध्ये बाया नाचल्या गेल्या, पण तो एकमेव नाव आहे राजा शिवछत्रपती. त्यांच्या दरबारामध्ये बाया नाचल्या नाही तर बाया वाचल्या गेल्या आणि त्या राजा शिवछत्रपतींना देखील आपण त्रिवार वंदन करूया. धावफलकावरती 34 धावा लागल्यात. हे दुसरं षटक सुरू आहे आणि या विकेटची गरज होती. फायनली ती विकेट 8 विकेटच्या स्वरूपाने का होईना पण ती प्राप्त झाली मरुआई विंधणे टीमची. अनिकेत जोशी जो डेंजरस दिसत होता, लगातार 3 चौकार त्याने ठोकले आणि तो बाद झाला. नवीन खेळाडू गीतेश जोशी इनअप नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आल्या. इथे फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटचा खेळाडू पोहोचलाय. रन्स मिळेल. एक सिंगल. एका धावेने धावफलकावरती रन्स पाहायला मिळतात. 35 धावा.
52 धावसंख्येचा पाठलाग, फक्त 17 धावेची आय थिंक आवश्यकता आहे अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई टीमच्या विरोधात. मोठी जुई गाव म्हटलं तर लोकसंख्येने देखील तेवढाच मोठ्या. या गावाची प्रीमियर लीग प्रचंड चर्चेची बाग पाहायला मिळाली. एअर कंडिशनर अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये एसी लावून अगदी तो मंच पाहायला मिळाला होता. आणि त्याच गावचे सर्व खेळाडू. मोठी जुई आणि धाकटी जुईचं अंतर तेवढं लांब नाहीये. अलीकडे पाहायला गेलं तर धाकटी जुई, मी सुरुवातीलाच उल्लेख केला की धाकटीजुई गाव देखील क्रिकेटसाठी ओळखलं जातं. सध्याच्या घडीला मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटीजुई या नावानं जो डंका वाजवलाय त्यामुळे या गावाची ओळख देखील तेवढीच मोठी क्रिकेटच्या पटलावरती राहिली. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम मरुआई विंदणे टीम संघाची धाव फलकावरती रन्स पाहायला मिळतात. एक खेळाडू बाद 35 धावा. ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3. रन सुरुवातीला कमी काढल्या 52 धावा, परंतु कधी कधी असं म्हटलं जातं की कमी स्कोर देखील डोकेदुखी ठरतो. परंतु सुरुवातच आकाश पाटीलनं जशी केली 17 धावेची आवश्यकता आहे. येणारे 18 बॉल 17 धावा हे समीकरण. बॉल पेक्षा तर रन्स कमी राहिल्यात. परंतु मोठी जी टीम एवढं नक्की सांगेल, मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे से ऊपर चलते हैं. मंजिल मिले या ना मिले ये तो अलग बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. प्रयत्न सोडून चालणार नाही. प्रयत्न कराल तर यश मिळेल. पण इथे फिरून खेळलाय फटका. गितेश जोशी काल कदाचित पानदिवेच्या स्पर्धेमध्ये अनुपस्थित होता गितेश. त्याची खऱ्या अर्थानं गरज देखील होती टीमला, कारण काल स्वस्तामध्येच आकाशची विकेट गावदेवी कळवेच्या विरोधात मिळाली. आणि या 2 मॅच मध्ये गितेश देखील त्या स्पर्धेमध्ये चांगलाच खेळला होता. इथे 1 रन्स मिळेल. समीकरण आता येणारे 17 बॉल 16 धावेची आवश्यकता. 17 चेंडू 16 धावा. उद्या देखील तुम्हाला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळणार आहे. जरी सुट्टीचा दिवस नसला तरी या क्रीडांगणानं बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्यात. या क्रीडांगणामध्ये आपण सरपंच चषक, रोशनजी डाके साहेब यांची स्पर्धा पाहिली. त्यानंतर शक्ती बालकृष्ण म्हात्रे साहेब यांनी मंगेश मधुकर घरत 8 गावांना एकत्रित करून ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा थरार याच क्रीडांगणामध्ये आयोजित केला होता. ओफुलर लेनचा बॉल पुढे टाकला. यॉर्कर. आज या स्पर्धेमध्ये यॉर्कर बॉल विंदणीच्या प्रणय थलीचे बरेच पाहायला मिळाले. अगदी 6 बॉल लगातार यॉर्कर. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस महत्वाची असते. सराव तुमचा तुम्हाला एक मजबूत खेळाडू घडवतो. असं म्हटलं जातं की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुमचा रोजचा सराव हा तुम्हाला एक चांगला खेळाडू घडवतो. आणि त्या गोष्टी पाहायला मिळाल्या मागील सत्रामध्ये. समोर टाकलाय व्ही शेप मध्ये ऑन द राईज. बॉल जाईल लॉंग ऑन लंब. क्षेत्ररक्षक तैनात द्या. रन्स मिळेल 1 धाव. प्रवास थोडासा सोपा झालाय त्यामुळे चिंतेचा प्रश्न नाहीये विंदणीच्या पाठीराख्यांसमोर, कारण रन्स चांगल्याच बनवल्यात. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुलच बॅटिंग केली म्हणूया पालकर सर, कारण जिथे आकाश अनिकेत जोशी या 2 खेळाडूंनी 35 धावा काढल्या आणि या संघाला जणू काही एकतर्फीच मॅच मध्ये आव्हान स्वीकारले. परंतु विकेट हव्यात मोठी जी टीमला. बॅटच्या मधोमध उंच उडालाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. अक्षय नारंगीकर यांना मी मंचावरती येण्याची विनंती करतोय. धुतुम गावचे अक्षय असतील. मयूर आपण या. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेनं. तिथे काय घडलंय? सुरुवातीला असं वाटलं की सहज बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. अंपायर देखील तयारीतच होतो की आता चौकार देतील, परंतु डिसिजन त्यांनी लगेच रिव्हर्स घेतला. 1च धाव. क्रीडांगणाची जी माती आहे ती थोडीशी काली माती तुम्हाला पाहायला मिळते आणि बॉल पडल्यानंतर कधी कधी मध्ये थांबतो देखील. इथे ते दृश्य पाहायला मिळालं. फक्त 1च धाव. चला, आकाश पाटीलचा हाच फटका प्रेक्षकांना आवडतो आणि आता टाळ्यांचा गजर सुरू आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आकाश पाटीलची एक अनोखी स्टाईल. षटकार. अवघ्या 18 बॉल मध्ये मरुआई विंदणे संघाचं अर्धशतक कंप्लीट झालंय. 50 धावा धावफलकावरती. येणारे 12 बॉल अवघ्या 2च धावेची आता आवश्यकता. 12 चेंडू 2 धावा.
याच्यानंतर भैरवनाथ धुतुम संघाचे खेळाडू आपण तयारीत राहा. टॉस तुम्ही जिंकलाय आणि त्यांच्या विरोधात याच विभागामधला बोरखार संघ खेळणार आहे. या विभागाचा देखील क्रिकेटचा दर्जा बदलला. काही दिवसाअगोदर मग शुभम डाकी बोरकारचा खेळाडू जो आयकॉन खेळू लागला, तदनंतर धाकटेजुईचा विचार केला. रोहित गुरुनाथ गरत असेल, रोहित शशिकांत गरत या खेळाडूंनी धाकटेजुई क्रिकेटला बदललं. तदनंतर विंदणीचं क्रिकेट, आकाश पाटील, गीतेश असतील, अनिकेत हे चांगले चांगले खेळाडू या विभागामध्ये आहेत. आणि कंठवली असेल, योगेश असतील, बरेचसे खेळाडू या विभागामध्ये. मग चैतन्य पाटील. पण आम्ही नेहमी म्हणतो तर कदाचित या विभागातला एक संघ तालुक्यासाठी प्रेझेंट झाला तर तो देखील एक प्रचंड मोठा राहील. कारण रोहितची गोलंदाजी, शुभम डाकी, चैतन्य सारखा खेळाडू, वैभव पाटील, आकाश, सज्जन हे विस्फोटक खेळाडू आहेत. इथे फटका आलाय चांगला. सामना संपला अवघ्या 19 बॉल मध्ये. मरुआई विंदणे संघानं बाजी मारली. हार्दिक हार्दिक अभिनंदन विंदणे टीम.